मित्रांनो, सध्या आपण परेल वर्कशॉपमध्ये आहेत, जिथे गणपती बाप्पाच्या भव्य आणि सुंदर अशा मूर्ती आकार घेत आहेत. आणि अशातच माझ्या मागे आपण पाहतो तो पोहेकर आर्ट्स आहे. या आर्ट्स गॅलरीमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे एका मूर्तीची प्रोसेस संपूर्णपणे बघणार आहोत की एक मूर्ती साकार होत असताना त्याच्यामागे करण्यात येत असलेली मेहनत आणि ती कशाप्रकारे मूर्त रूपामध्ये साकार होत असते, ही सगळी प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत पोहेकर आर्ट्समधून. तर चला आपण मागे जाऊया आणि पाहूया पोहेकर आर्ट्स. आपण गणपतीच्या मूर्त्या बघतो, पण त्या मूर्ती बनवत असताना त्यांची एकंदरीत प्रोसेस कशी असते, तर ती प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अभिषेक शेट्टी या दादा. तर त्याच्या माध्यमातून ती प्रोसेस आणि मूर्त पूर्णपणे मूर्तिरूपाला येण्यासाठी काय काय काळखंड जातो आणि किती वेळ लागतो, त्याच्यामागे मेहनत किती असते, त्या सगळ्या गोष्टी आपण अभिषेक दादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर दादा, आपण मगाशी थोडंसं बाईट घेतले की इथे बोटं बनवत होता, तर एकंदरीत ही मूर्त साकार होत असताना त्याची एकंदरीत प्रोसेस काय होते? प्रोसेस म्हणजे सर्वात आधी तुमचं स्केच ठरवलं जाते की तुम्हाला कसा मॉडेल पाहिजे. त्याचे स्केच बनवला जातो आर्टिस्टकडनं. मग त्या स्केचनुसार मध्ये जी उंची ठरवली जाते, त्यानंतर मातीकाम स्टार्ट होते. आर्मेचर बनवून त्याचं मातीकाम स्टार्ट होते. मातीकाम झाल्यानंतर मग आपण एक फायबरचा मोल्ड टाकतो. फायबरचा मोल्ड ओपन झाल्यानंतर मग कास्टिंग, म्हणजे POPची आपण पीस कास्टिंग करतो. म्हणजे मोल्ड म्हणजे आपल्याला तिकडे पाहायला भेटत आहे. हा हे मोल्ड आहे, हा फायबरचा मोल्ड आहे. फायबरचा मोल्ड आहे. मग त्या मोल्डमध्ये आपण त्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मेन्शन पॉलिश वगैरे वॅक्स वगैरे मारून POPची आपण कास्टिंग करतो. म्हणजे हे कास्टिंग केलेले काही इथे ठेवले ते पीस आहेत, हे कास्टिंग केलेले पीस आहेत. म्हणजे पाय, हात, शरीर, मग परत त्यांचं चेहरा, काही नक्षीकाम केलेली कामं, मग ती सगळे ते जॉईंट पीस असतात. ते आपल्या स्केचनुसार या मॉडेलला बसवलं जातं. त्या सिंहासनावर त्याला बसवलं जाते. मग डायरेक्शन असते त्याच्यामागे की आपला गणपती कसा बसला पाहिजे, काय आहे, आणि बॅलेन्सिंग बघितलं जाते त्याचं. मग तसं मग झाल्यानंतर तो पीस कट पीसच असतो. मग त्यानंतर ते लोक फिनिशिंग करतात इकडे, जसं फिनिशिंग करतात. मग पुन्हा ते ह्या साईडला फिनिशिंग आणि त्या साईडला आहे तो कट पीस जो आहे पॅच मारलेला, तो हा आहे. फक्त डायरेक्शन देऊन बसवलेला हा पीस आहे. फक्त त्याच्यात फिनिशिंग नाही झाली आहे, फक्त याला मास्टरने डायरेक्शन दिलं आहे. आणि त्यानंतर मग हा कटपीस बसवला आहे. पुन्हा त्याला पॅचवर्क होणार. पूर्ण पॅचवर्क झाल्यानंतर मग त्याला फिनिश करणार इथे. म्हणजे फिनिशिंग इथे फिनिशिंग चालू आहे. ही फायनल फिनिशिंग आहे. जे ब्रश मारून जाळी मारून जे करतं ते फायनल फिनिशिंग आहे. म्हणजे यानंतर हा पीस सुकवला जाणार आणि मग तो पेंटिंगला येणार. आणि जर मगाशी ते आगीने जे करत होते तो काथ्या जाळला जातो. कारण हा जो काथ्या आहे ना, इकडे दिसतोय तुम्हाला, हा जो काथ्या आहे, हा काथ्या आहे आपल्या पेंटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये नाही आला पाहिजे. त्यामुळे हा काथ्या जाळला जातो. सर्वात आधी हा काथ्या जाळला जातो. त्यामुळे गणपती पूर्ण क्लिअर होतो. त्याच्यानंतर मग पेंटिंगला येतो तो फिनिशिंग वगैरे करून. नाही तर मग तुमच्या पेंटिंगमध्ये तो काथ्या दिसणार मग. ओके. आणि हे आता फिनिशिंग झाल्यानंतर फिनिशिंग नंतर पहिला सुकवणार. मग त्यानंतर मग व्हाईट जो काय म्हणजे कलर पेंटिंग, म्हणजे त्यामध्ये प्रायमर आलं किंवा काय आलं, मग त्याचा बॉडी कलर, त्यानंतर मग त्याची शेडिंग आली, त्याच्यानंतर मग आखणीचं काम होणार. त्याला वस्त्र घालणार. तर गणपती मोठ्या मोठ्याला पहिला वस्त्र वगैरे घालून घेणार. गोल्डनचं काम होणार, मग आखणीचं काम होणार, म्हणजे डोळ्यांचं लिखाईचं काम होणार. मग गणपती फायनल झाला. मग तर आता आपण त्या मूर्तीमध्ये काय बघणार आहोत, तर मॉडेलिंगचं काम बघणार. यामध्ये आपण मॉडेलिंगचं काम बघणार आहोत. यामध्ये म्हणजे आपण हे डावा हात केला आपण, आणि इथे उजवा हात आहे आशीर्वादी. आणि आता आपण इथे मागचे दोन शस्त्रावाले हात बनवतो आपण, उजवा आणि डावा. आणि हे सर्व मातीकाम आहे. हे मातीकाम आहे. हे शाडू मातीमध्ये आपण केलं आहे. ह्याला मास्टरचं काम आहे. म्हणजे आपण मास्टरपीस बनवतो आहे. मॉडेलिंगचं काम आहे. त्याच्यानंतर याच्यावर फायबरची डाय टाकली जाणार परमनंट. आणि त्यातनं मग परत पीस काढले जाणार, प्लॅस्टरचे कास्टिंग केले पीस, आणि ते याला जॉईन करणार. म्हणजे पुन्हा तीच प्रोसेस झाली. म्हणजे हा मास्टर आहे. ओके. मध्ये मध्ये दादाला आपण प्रश्न विचारून डिस्टर्बसुद्धा करणार आहोत. तर दादा, एकंदरीत जी एक मूर्त आहे आणि त्याची जो मास्टर बनवायला लागतो, तर किती वेळ लागतो ती बनवण्यासाठी? ते तर आपल्याला डिपेंड आहे. कधी 5 दिवस लागतात, 2 दिवस लागतात. तर डायरेक्शनवर डिपेंड आहे. कोणाचं कसं डायरेक्शन आहे त्यावर डिपेंड आहे. तर आपण आता पुढली प्रोसिजर बघूया. ही जी बोटं आहेत
दादाने आधी सुरुवातीचा हात रेडी केले, त्याचं माप घेतलं आणि सेम मापाचे जे बोटं आहेत आणि हात आहे ते आता इथे बनवले जात आहे. आता जे पंजे आपण बनवतो, आशीर्वादी, प्रसादी आणि मागचे 2 शस्त्र, 4 हाताचे आपण पंजे बनवतो, मुठीचे हात वगैरे बनवतो. जो मोल्ड दादा बनवतात तो कुठला मटेरियल असतो? फायबर फायबर. फायबरमध्ये मोल्ड बनवला जातो आणि मग POPमध्ये त्याची कास्टिंग होते. ओके. आणि मोठ्या गणपतींना मोस्टली फायबरचे साचे असतात. फायबर तसा वजनाने हलका आणि म्हणजे ड्युरेबिलिटी चांगली आहे त्याची, लाईफ टाईम चालते ते. पण आता काय झालं की आताचा जमाना हा ट्रेंडचा आहे, तर एका मूर्तीचा जर आपण मोल्ड बनवला तर तो किती वर्षापर्यंत जवळपास आपण वापरू शकतोय? नाही तो तर तुमचा 20-25 वर्ष तुम्ही जसं ठेवाल त्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसं मेंटेन करता तसा डिपेंड आहे. माझ्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिस साचे ते 15-15 वर्ष जुने आहेत. ओके. POPचे छोटे छोटे साचे, ते आपल्या मेंटेन करण्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसे ठेवाल, तुटफूट होणार तर मग ते खराब होणार. ते तुम्ही स्वच्छ ठेवले पाहिजे, ते चांगल्या जागेवर ठेवले पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे त्याची दरवर्षी, ते टिकतात. ते फायबर हे लाईफ टाईम आहे, फायबरला काही नव्हतं. ट्रान्सपोर्ट पण फायबरचं इझी आहे. एक एक बोटं आता दादाने जसं माप घेतलं ना ते मूर्तीचं ते आपण बघितलं आणि त्यानुसारच इथे बोटं बनवली जातात. म्हणजे जे काही जे चारही हात आहेत गणपतीच्या, ते त्यांच्यामध्ये एकसंधता आपल्याला दिसली पाहिजे. ती एकसंधता आपली इथे साधली जाणार आहे. आपण नेहमी बघतो की मोठ्या मोठ्या मूर्ती जे कारखान्यातून बाहेर निघाल्यावर सर्वजण प्रशंसा करतात, त्याचे कौतुक करतात, पण त्या कौतुकामागे जी मेहनत असते ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डिटेलिंगचं जे सर्व कामं असतील ते दादा हातानेच करणार आहे. म्हणजे याच्यासाठी सुरुवातीला मोल्ड न वापरता आपलं हे डिटेलिंगचं काम आपण पाहतो आहे. शस्त्र पकडण्यासाठीचे हात आहेत गणपतीच्या मागचे, त्याचं इथं मॉडेलिंग केलं जात आहे. अभिषेक दादाचा चिंचवली बंदर रोड, मालाड वेस्ट येथे लक्ष्मी अलंकार आर्ट्स गणेश चित्रशाळा आहे. तिथे सुद्धा जाऊन शाडू मातीच्या मूर्ती कशा प्रकारे बनवल्या जातात ते सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही कुठून आलात? बरं, धरती गल्ली. धरती गल्ली. नेहमी येतात आता बरेल. इकडे? मग मोठं होऊन काय मूर्तिकार बनायचं आहे? कबड्डी मला. कबड्डीपट्टी बनायचं. मला खो खो प्लेयर बनायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला बाप्पाचा हात बनवून झालेला आहे आणि याच्यामध्ये थोडे डिटेलिंग येणार आहे. तर अभिषेक दादांनी आउटलाईन आहे, ही आउटलाईन आहे, फक्त ही आउटलाईन आहे. आता याला आपण नीट ऑब्झर्व करणं की हात कसा पाहिजे, बोटांची ठेवण कशी पाहिजे, कळलं का? त्यानंतर आपण त्यात थोडे चेंजेस करणार, पण ही आउटलाईन आहे. आपण फिनिशिंग यामध्ये येणार, म्हणजे आता डिटेल्स येणार यामध्ये, नंतर मग फिनिशिंग येणार. ही आउटलाईन येणार बाप्पाची आणि त्याच्यानंतर डिटेल ॲड होणार आहे. तर अशा प्रकारे अभिषेक दादांनी आपल्याला मस्त अशी माहिती दिली की एखादी गणपतीची मूर्ती साकार होत असताना त्याच्यामागे काय प्रोसेस असते, काय मेहनत असते. तर अभिषेक दादा, हे सर्व आम्हाला इन्फॉर्मेशन दिलीस त्याबद्दल तुझं मनापूर्वकपासून धन्यवाद. थँक्यू. भेटूया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. ताई सुतावन दादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि गणपती बाप्पा मोरया.